गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे आर एन डेव्हलपर्सचा डे 14 आणि गाईज आता आपण आलेलो आहे आर एन डेव्हलपर्सला. सो आपल्याकडे आता अवेलेबल आहे काळे साहेबांची माणसं आणि त्यानंतर गाईज काळे साहेब पण स्वतः आलेले आहे. बघा ही काळे साहेबांची बसंती, ही आपली बसंती साईडला. आणि गाईज आता येते सतीश साहेब पण येणार आहे इथं. कारण त्याचं काय माहितीये का, म्हणजे आता आपण चौथा आणि पाचवा जो फ्लोर करत होतो तिथलं काहीतरी डिसिजन चेंज झालेलं आहे त्यांचं. पण ते काम झाल्यानंतर डिसिजन चेंज झालेलं, एवढा डोक्याला ताण होऊन गेलाय ना आता. म्हणजे विचार करू शकते का, कालच तुम्हाला काही मी दाखवलं का आपलं काम किती ओढलं गेलेलं आहे नाही का. चौथ्या आणि पाचव्या फ्लोरचा, एक चौथा फ्लोर जो होता तो पूर्ण फायनल झालेला आहे. फक्त पाचव्या फ्लोरचं काही काम चालू होतं, रायझर लटकवलेलं आहे त्याचं. आणि फक्त ब्रांचेस आज बनणारच होते. तर काल ते बोलले का म्हणे तुम्ही आमच्या इंजिनियरला विचारलं नाही का, असं तसं ते आता काही खरं नाही. आणि ऍक्च्युली आता त्यांचे सुपरवायझर तर रोजच येते इथं, बट त्यांचं सांगायचं काम होतं का इथं आपल्याला स्प्रिंकलर नाही घ्यायचे किंवा घ्यायचे वगैरे. आता समोरच्या व्यक्तीने पहिले चुकीचं काम करून ठेवलं होतं, त्याच्यामुळे आपल्या डोक्याला ताण झालेला आहे नाही का. आणि त्याच्यात आता खाली जे आहे गाईज आपले जेवढे पण वेल्डर लेबर जे आहे ते सगळं जण त्यांचं काम चालू आहे ब्रांच बनवायचं. हे बघा मला ब्रांच वगैरे नव्हतं, बघू थोड्या वेळात त्यानंतर आता सतीश सर येतील, त्यानंतर मग बघू डिसिजन काय नेमकं. नाहीतर मग खालची जी पार्किंग आहे खालच्या पार्किंगचं आपण काम चालू करणार आहे. प्रदीप भाऊ आडके आपला, प्रदीप भाऊ पण आहे, विल्डर सगळे दणक्या विषय यांचं. बघू थोड्या थोड्यात सतीश साहेब येणार आहे, त्यानंतर ते इंजिनियर पण येतील गाईस. म्हणजे मग आपले जे डिसिजन आहे ते डिसिजन फायनल घ्यायला, नाही तर गडबड विषय होऊन जाणार आहे डायरेक्टली. कोण पागल होता काय माहिती, डायरेक्ट सेंटरला हेडर देऊन टाकलेलं. हे बघा डायरेक्ट सेंटरला, इकडं पण पार्किंग आहे गाईस आणि इकडं पण पार्किंग आहे. आता आमचं ते डिसिजन चालू आहे का नेमकं पंप हाऊस घ्यायचं कुठं आहे. ऍक्च्युली इकडं तर जागा आहे पंप हाऊसला, बट आता त्यांच्यावर डिपेंड आहे का नेमकं पंप हाऊस जो आहे तो वरच्या पार्किंगला जायचं का डायरेक्ट खाली द्यायचं आहे पार्किंगला नाही का बेसमेंटला. काही खरं नाही, कोणी काम करेल का डायरेक्ट गाईच आहे बघा सेंटरला डायरेक्ट हेडर. आणि तो पण कितीचा, 150चा. आता सतीश साहेब ते पण आले, बघू डिसिजन काय ते घेऊ, म्हणजे मग कळालं आपल्याला काय करता येईल काम. त्याच्यात आता अडचण आपल्याला या इकडे येणार आहे थोडीफार, कारण इकडून एक हेडर घेऊन तो इकडे नेऊन 8 स्प्रिंकलर द्यायचे, म्हणजे 50चा हेडर आहे. सांगितलंय रिक्वायरमेंट तर दिला, आता 4-5 दिवस लागतील. गाईस तर ऍक्च्युली आता इश्यू असं झालेला आहे का आपल्या चौथा आणि पाचव्या फ्लोअरचं काही डिसिजन होतं ते थोडं चेंज झालेलं आहे. ऍक्च्युली म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे का, आता इथलं चौथ्या फ्लोअरचं तर काही आपलं काम फायनल झालं होतं. हे बघा बघू शकते तुम्ही, म्हणजे पूर्ण काहीच हे बघा हेडर लावून त्यानंतर ब्रांचेस वगैरे फायनल करून सगळं झालं होतं चौथ्या फ्लोअरचं. फक्त काम बाकी होतं आपलं पाचव्या फ्लोअरचं गाईज. तर त्यांचं म्हणणं असं आहे काही जे स्प्रिंकलरचे जे तुम्ही ब्रांच टाकलेलं आहे ते सध्या टाकू नका. त्याचं कारण काय का, इथं येणार आहे काही हॉस्पिटल या फ्लोअरला, म्हणजे चौथा, पाचवा आणि 6वा म्हणजे 3 फ्लोअरला हॉस्पिटल येणार आहे. तर ते म्हणताय का हॉस्पिटलच्या हिशोबाने तुम्ही ते काम करायचं आहे. पण मग इश्यू असा आहे काही, नेमकं हे जे काम आहे हे काम जवळ फायनल होत नाही त्यावर आपल्याला NOC काढून देता येणार नाही. आता बघू त्यांचं डिसिजन काय आहे. ते सतीश सर आणि अजून एक सर आहे जे बिल्डर आहे ते, आता यांच्या दोघांमध्ये पण सरांमध्ये पण आणि त्यांच्यामध्ये पण डिसिजन होईल. त्यानंतर मग आपल्याला कळेल का नेमकं काय काम करता येईल. कारण NOC जर यांना लवकर काढायची आहे तर काम फायनल करावं लागणार आहे. बट त्याच्यात पण एक विषय असा असतो इथं हॉस्पिटलच्या कॅबिन बनव या काही पण बनव, बट एरियानुसार आपल्याला 3-3 मीटर 1.5 मीटर हे असं आपल्याला सोडावंच लागणार. काही पण करा तुम्ही, नाही माझ्या हिशोबाने काही पण करा, पण 3 मीटर आणि 1.5 मीटर सोडावंच लागणार. तर चला गाईस बघू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये नेमकं यांचं डिसिजन काय होणार आहे काय नाही ते तुम्हाला कळलंच. कारण तुमचा भाऊ तुमच्यासाठी आर एन डेव्हलपर्स परत घेऊन येणार आहे. आणि गाईज आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा.
बाय बाय, जय महाकाल.